स्मार्ट अहमदनगर न्यूज। मराठा योद्धा श्री मनोजदादा जरांगे पाटील आमरण उपोषणाचा आज 4था दिवस। आम्ही डासाळा गावकरी अंतरवाली सराट येथे असताना मनोजदादांचा संतापनावर तिरक्या डोळ्याच्या चल्याचा उद्धार करत सरकार अधिकारी यांना सुनावले अस्सल ग्रामीण भाषेत खडे बोल। 15-16 तारखेपर्यंत दिलेल्या वचनाची पूर्तता केल्यास शांततेच्या मार्गाने मराठा काय करू शकतो हे दाखवून देण्याचा दिला इशारा। डांग्या चर्चा ऐकून सरकार अधिवेशन लांबवून राज्याला काळे लावण्याचा प्रयत्न करीत आहे। याबद्दल व्यक्त केली आपली खंत उपसंपादक शुभदा भिंगार दिवे। ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज। काय तो शिंदे सरकार चालितोय किंवा पवार आणलाय मध्ये गचपाण्यात तेव्हा बी काय सरकार चालितोय आडवा पडतोय। तुम्हाला कळलं आता मराठ्याची का म्हणा बघ कसं असतं तो फक्त 16-17 तारखेपर्यंत अंमलबजावणी करू नको म्हणा तुला कळण मराठी म्हणजे काय। माझ्या गोरगरिबाचे लोक करोडो तुम्ही मारायची तयारी केली ना तर गोरगरिबाचे करोडो पोरं सुद्धा तुम्हाला जगवून देत नसते हे बी त्यांना बघा नुसतं काय काय होतं आता माझ्या बघा तुम्ही 16-17 तारखेला फक्त अंमलबजावणी करू नका माझ्या बघा काय काय होतं। कोणता अधिकारी कोणत्या कार्यालयात राहतो कोणाच्या घरात राहतो तुम्हाला दिसणार। तुम्ही आम्हाला जगून देणार नाही तुम्हाला जगून देत नाही राज्यभरात। एक तिरप्या डोळ्याचं आहे घाला ते छाग्या त्याच्या एकट्यासाठी सगळं राज्य वेठीच धरलं तुम्ही। भांगार सगळ्या दुन्याचं ते डांगार धावण्याचं एकट्यासाठी एवढं मोठं राज्य वेठीच धरलं तुम्ही। सगळ्या राज्याच्या राख रांगोळी व्हायची वेळ आली त्याच्यामुळं। स्मार्ट अहमदनगर न्यूज।